मॅडम ना काय आदेश दिला? मॅडमने आमच्या जे उपोषणकर्ते जे योद्धे इथं बसलेले आहेत यांनी आतापर्यंत त्यांनी पहिलं गुरुवारी शब्द दिला होता, गुरुवारचा त्यांनी शनिवारी आज 5 वाजेला घेतो म्हणले होते आणि आतापर्यंत आमचा सगळं समाज बांधव जिल्ह्यातून इथे एकत्र बसलेला आहे, त्याची वाट बघतो त्या आदेशची आणि त्याच्यामुळं आम्हाला 5 ते 6चा टायमिंग दिला होता. 6 वाजल्याच्या नंतर आम्ही त्याची माहिती घेतली. त्या मॅडमचा मोबाईल स्विच ऑफ येतो, परंतु जे पोलीस डिपार्टमेंट अधिकारी मध्ये बसलेले आहेत या जात पडताळणी ऑफिसवर, तर त्यांच्याकडे आम्ही आत्ता गेलो होतो मध्ये, तर त्यांनी आम्हाला सांगितलं मॅडमचे आमचा संपर्क झालेला आहे, मॅडम आतापर्यंत त्याचा अभ्यास करतायत. 140 पानाचा तो आदेश आहे आणि तो आदेश आज मी ते सांगतायत की अर्धा तास लागू शकतो, 1 तास लागू शकतो, परंतु तो आदेश तुम्हाला दिल्याशिवाय जसा मी तुम्हाला शब्द दिलेला आहे तो शब्द मी पाळणार आहे आणि 6:30 वाजतील, 7 वाजतील, 7:30 वाजतील, परंतु तो आदेश तुमच्या स्वाधीन करून मी नंतरच घरी जाणार आहे असा शब्द त्यांनी दिलेला आहे. बरं, ठीक आहे. माझं तुम्ही 2-3 तास 4-5 तास किंवा रात्रभर आता जोपर्यंत आम्हाला आदेश मिळणार नाही तोपर्यंत धनगर समाज या जागेवरून कोणीही इथं हलणार नाही अशी सर्वांनी इथं प्रण घेतलेला आहे. आणि त्यानंतर जर काही संदेश आला तर मग सर्व समाज बांधव एकत्रित बसून हे उपोषण करते, हे सगळ्याचा विचार घेऊन पुढचा निर्णय घेतील.